राज्य सरकार यांनी अर्थसंकल्पामध्ये कमी तरतूद असताना जास्त रकमेची कामं मंजूर केली। आज उदाहरण द्यायचं झालं तर महाड डिव्हिजनची 232 कोटी रुपयाची मागणी होती, 0304 आणि 3054, तर त्यांना आले 32 कोटी। आणि आता ठेकेदारांच्या बरोबर अधिकाऱ्यांची अवस्था बिकट झाली, कारण काम करणाऱ्या लोकांचा तगादा हा अधिकाऱ्यांकडे असतो आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400-500 कोटीची मागणी ज्याची बिलं झाली त्यांची आहे। अजून अपूर्ण कामासाठी याच्यापेक्षा जास्त रक्कम लागणार आहे। तर माझी सरकारला विनंती आहे, आणि असं असताना ही फक्त राज्य सरकारची बांधा आणि हस्तांतर करा ॲन्युअलिटी प्रोग्राममध्ये अजून त्याची मागणी भयंकर आहे। आज अलिबाग रोहा रस्ता मी आमदार असताना मी मंजूर केलेला रस्ता, आज त्याला पण पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे ते काम ठप्प झालेलं आहे। मी आमदार असताना विरोधकांनी त्या रस्त्यासाठी गदारोळ केला, कधी होणार? मी आमदार असताना तो मंजूर होता म्हणून त्याचे खड्डे पण भरायला त्यावेळच्या सरकारने विरोध केला आणि त्याच्यामुळे मला फार मोठा फटका पडला। आज मला आश्चर्य वाटलं का 2-4 दिवसापूर्वी पाडव्याच्या दिवशी मला वाटते की मुरुड साळाव रस्त्याचं भूमिपूजन झालं, की ज्या रस्त्यावरती 32 कोटी रुपये खर्च गेल्या वर्षीच झाला होता। रस्ता चांगला आहे, असं असताना तो रस्त्याची उद्घाटन, तो रस्ता मंजूर करण्याच्या अगोदर अलिबाग रोहा हा 1917 साली मंजूर झाला आहे, आज 2025 आहे, अजून त्याच्यामध्ये कामं अपूर्ण आहेत। कोलाड मुरुड रस्ता मी नेहमी श्रीवर्धनला जाताना त्या रस्त्याचा प्रवास करतो। आज ठेकेदार थकलेत, ते काम करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांना नाक त्रास होतो। आज अलिबाग डिव्हिजनची मागणी पण 80-90 कोटी होती, पनवेलची पण 125 कोटी होती आणि अलिबाग डिव्हिजनला काय 25 कोटी रुपये काय 30 कोटी रुपये आले। म्हणजे ज्यांची बिलं झाली त्यांची, अजून काम पूर्ण करणारा अजून निधी लागणार आहे। पनवेलला 125 कोटीची मागणी होती, त्यांना पण तटपुंजी तरतूद आली। आदिवासी प्रकल्पाला पण 10% रक्कम आली। तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री हे सिनियर अर्थमंत्री आहेत, मला वाटतं देशातले अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात शेर शायरी करण्यापेक्षा त्यांनी जी कामं मंजूर झाली त्यांना निधी कसा मिळेल हे बघायला पाहिजे। असं असताना ह्याच्याजवळ पैसा नाही आणि रोज नव्याने घोषणा करतात। आज त्याच्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे। अलिबाग तालुक्यामध्ये उमट्या धरणाचं टेंडर निघालंय, पण त्या टेंडरला प्रतिसाद नाही, रिकॉल करायला लागते। पांडवादेवी धेन ब्रिज हा देखील मंजूर झालाय, पण त्याचं पण टेंडर कोण भरायला तयार नाही। मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य सरकारवरती विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। नाही तर टेंडर आले की लोक बिलो काम करायचे, 14% बिलो, कारण त्यांना विश्वास होता की 31 तारखेला आपल्याला पैसे मिळतील। तर राज्य सरकारने त्याचा विश्वास गमावलेला आहे। याबरोबर माझी आपल्याला मागणी आहे की आता अधिकारी सांगतात की जूनला पैसे येतील, आता जूनला 2 महिन्यात कुठले पैसे जमणार आहेत? आड्यात नाही तर पोळ्यात येणार कधी? आणि असं असताना राज्य सरकारचे अर्थमंत्री सांगतात की सगळी सोंग आणता येतील, पण पैशाचं सोंग आणता येत नाही। मग जेव्हा ही कामं मंजूर केली तर बांधकाम खात्याला सेक्रेटरी असतो, अर्थ खात्याला सेक्रेटरी असतो, हे मग सेक्रेटरीना पगार कशाला आहे? तुमच्याकडे जर 5 रुपये असतील तर 10 रुपयाची कामं मंजूर करा, एवढ्या 500 कोटीची कामं मंजूर करायचं तुम्हाला काम काय? तर निश्चित सरकारवरचा विश्वास हा जनतेचा उडालेला आहे। ठेकेदार देशोधडीला लागलेत, त्याचबरोबर ठेकेदार तर देशोधडीला लागलेत, पण याच्यासाठी जो निधीला पैसे लागतात ते बऱ्याचशा लोकांनी बँकेकडून घेतलेत, पतसंस्थेकडून घेतलेत, खाजगी सावकाराकडून घेतलेत, त्याचा व्याजाचा दर
हा गगनाला भिडलेला आहे। आणि केंद्र सरकार सांगते की 31 बँका काय सांगतात की आमचा MP आहे, 31 तारखेच्या आत पैसे क्लिअर करा। अरे पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारची पण जबाबदारी आहे ना 31 तारखेच्या आत निधी द्यायची। हे सगळा गोंधळ आहे। याच्या विरुद्ध आवाज विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी उठवायला पाहिजे होता, पण विरोधी पक्ष भलतेच मुद्दे काढून, कारण विरोधी पक्षाचं काम आहे की सत्ताधारी पक्षावरती अंकुश ठेवणे। त्याच्यामध्ये विद्यमान विरोधी पक्ष हातबल झालेला दिसतोय, कारण एक जो विषय मुद्दा असतो तो सोडून भलत्याकडे ते भरकटलेले जातात, असं मी अधिवेशनामध्ये बघितलंय। मी स्वतः विरोधी पक्ष होतो जिल्हा परिषदचा, पण जे अध्यक्ष होते त्याला मी मनमानी करून नाही दिली। आज राज्य सरकारचे करोडो रुपयाचा निधी मंजूर केला, तर विरोधी पक्ष त्या आमदारांनी त्या सेक्रेटरीला विचारला पाहिजे, कारण जी महत्वाची जी कमिटी आहे ती विरोधी पक्षाच्या हातात असते। मग ते काय करतात, उगाच भलते विषय काढून जनतेची फसवणूक करतात। तर माझी मागणी आहे की आज बरेच रक्कम कमी आली, आता राज्य सरकारने त्याच्यावर उपाय काय केलाय की आम्ही नव्याने काम नाही केली। अरे नव्याने कामं मंजूर नाही केली, पण तुमच्या उत्पन्नाचं सूत्र काय आहे हे जनतेला कळलं पाहिजे। आणि असं असताना आमदार खासदार दिमाखात त्यांचे जनता दरबार भरवत असतात। पण माझी मागणी आहे अधिक ठेकेदारांना आणि सगळ्या नागरिकांना की अधिकाऱ्यांवरती दबाव टाकण्यापेक्षा जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही काम केलं, त्यांना जाऊन जबाब विचारला पाहिजे। धन्यवाद।